वेलकम टू माय ब्लॉग गाईस. आज आम्ही आलो आहोत मोठा देवी, श्री क्षेत्र मोठा देवी इथे. आईंना आणि बाबा बऱ्याच दिवसांनी आणि मला पण बऱ्याच दिवसांनी दर्शन घ्यायचे. आज आमचा प्लॅन झालेला आहे. फॅमिली, आई, मम्मी, पप्पा, आधी आम्ही सगळे आलेले. सगळे माग आहे, मी थोडस पुढे आलोय. म्हणलं आता आपला ब्लॉग पण आपण शूट करून घ्या. बऱ्याच दिवसातून ब्लॉग नाही आलेला, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग आज तुम्हाला पूर्ण दर्शन देणार आहे. माझ्या मुलातील तुम्हाला माहितच असेल की मोठा देवी मंदिर वर डोंगरावरती आहे. डोंगराची चढाई मी चढतोय आता. मी पप्पा ते सगळे माग आहे, याच्या पुढे. त्याच्यामुळं आणि मी पायात सुद्धा काही घातलेलं नाहीये, पाहू शकतो. कारण की माझी इच्छा होती गाईस की मी विदाऊट चप्पल बुटाचं मी वर चढावं. त्याची श्रद्धा असते माझी, जी आईवरती प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळं काही मागू दर्शन घेऊ. तुम्ही समोर पाहू शकता गाईस, मंदिर आहे डोंगरावरती. इथली मान्यता अशी की कळस दिसला की दर्शन होते. आपल्याला कळस गाडीतून दिसलेला आहे. वरती आलेलो आहे तुम्ही बघू शकता. इथं मार्ग नर्वसनेस आहेच. पण मंदिरात जात आहोत. फोटोग्राफी चालू आहे की नाही माहित नाही, आपण जाऊया. मंदिराची चढाई फार वरती आहे. सगळ्यांना माग सोडून सगळ्यात पुढे आलोय. थंड वाटते पाहायला त्या गर्दीतून. आणि पायाने येणं साधी गोष्ट नाही. मला फार तर सवय येण्याची, आपला गुताची हिंडायची. ठीक आहे, असो. तुम्ही बघू शकता मी मंदिरात आलेलो आहे. वरती जायचंय आपल्याला. 2 रांगे वृक्षांसाठीच्या रांगेत जाऊया. वन बॅक कॅमेरा. तुम्ही बघू शकता आपण आज पण आरतीच्या वेळेला आलेलो. बहुतांश मंदिरामध्ये आपण आरतीच्या वेळेलाच येतो. लांबच लांब रांग लागलेली आहे मित्रांनो. आपले दर्शन झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आईंना मी दर्शन करून आपलं दर्शन झालेलं आहे. या साईडला मी आता घरच्यांचं थोडस वेट करतोय. घरचे येतील मग आपण सोबत जाऊया सगळे. मी सगळ्यात वरती आलो कारण की मला वाटलं थोडस गर्दी असेल. गर्दी भरपूर होती. आपला नंबर लागला बघ. इकडनं खाली जाण्याचा मार्ग आहे, पण मी मम्मी पप्पा नाही येऊन जातो कारण की ते थोडेसे काळजी करतील का कुठे बाबा कुठे गेला. दर्शन आपलं छानपैकी झालेलं आहे. मी बरेच दिवसांनी ब्लॉग नाही बनवतात, त्यामुळे मला जरा लाड खेळते. त्याच्यामुळे थोडस सॉरी बोलतो मी. मला ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करा. आपल्याला सध्याला होता तो मी खाल्लेला आहे. आपला पण येतोय. मंदिराचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. तर गाईज अशा प्रकारे आपण हा ब्लॉग एंड करतोय. सपोर्ट करायला विसरू नका गाईज. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या भावाला असंच प्रेम राहू द्या गाईज.